खूप फाइंड आउट करून मी आता जस्ट मिसळपाव खायला आलेली आहे आणि शिव मिसळ म्हणून एक फेमस असं आम्हाला एका काकाने सांगितलं. हे आहे शिव मिसळ सेंटर. जस्ट आम्ही एक मिसळ आणि दही मिसळ मागवली आहे. दोन्ही पण मीच खाणार आहे. मिसळ खाणार आहे. तरीवाली मिसळ आहे, खूप सुंदर आहे. कढीपत्ताची टेस्ट आहे आणि दही आहे. यामध्ये फक्त तर तिखट असेल आहे. मिक्स करा. तिखट आहे. थांब अमित, मी तुला खाऊन सांगते. मी जस्ट कोल्हापूरमध्ये आली आहे आणि कोल्हापूरची प्रसिद्ध असलेली शिव मिसळ ही इथे म्हणजे सकाळ ते संध्याकाळपासून इकडे नेहमी गर्दी असते, तुम्ही पाहू शकता. आणि इकडचे रेट पण खूप स्वस्त आहेत. आपण त्या भाऊंशी बोलूया, ते मिसळ करतात म्हणजे अगदी ह्या प्लेटला लागलेलाच असतात. तुम्ही पाहू शकता इकडचे रेट. आणि मोस्टली मुंबईला जसं मिसळ पाव चालतं तर इथे ना ब्रेड चालतात. मिसळ बरोबर ब्रेड जास्त देण्यात येतात. भाऊ फक्त मला तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्षापासून हे मिसळचं करता? हे आता 16 वर्ष झाले. 16 वर्षापासून करतात. आणि मी जस्ट पाहिलं की तुमचं महाराष्ट्र टाइम्समध्ये पण आलेलं आहे. ते केव्हा मिळालेले अवॉर्ड आहेत? हे महाराष्ट्राला 2 वर्षापूर्वी झाले. 2 वर्षापूर्वी. म्हणजे मला सांगा फक्त तुमची मिसळ खास का आहे? खास म्हणजे आपले स्पेशलिस्ट मिसळ म्हणजे कोल्हापूरची मसाले वापरून तयारी केली. म्हणजे कोल्हापूरचे मसालेच असतात. आणि मिसळ काकू बनवता का तुम्ही? मी स्वतः बनवतो. तुम्ही मिसळ बनवता? ह्या आई आहे का? ओके, ठीक आहे. म्हणजे मी पण मिसळ टेस्ट केली, खूप छान आहे. म्हणून मी बोलली अगोदर मिसळ खाते, नंतर तुमचा व्हिडिओ घेते. थँक्यू. मी आली आहे आता मसाले घ्यायला. स्टार बकरे मसाले. तो मला भेटला होता काळा मसाला. आणि त्यांना मसाला पाहिजे होता, त्यांना म्हटलं तुमचं दुकानचं नाव सांग. मंदिराकडून आम्ही आता निघालो आहोत आणि परत हॉटेलला जेवायला जातो. वाजले आहेत 7:30. ट्रेन आहे 9ची. ते जरा स्टेशनवरून 3 किलोमीटर आहे. आम्हाला लगेच जेवण घ्यावं लागेल इथे. आणि परत हॉटेल, हे आहे परत हॉटेल. आणि हे हॉटेल आहे स्टेशनवरून 3 किलोमीटर अंतरावरती. हायवेच्या जवळच आहे. 7:15 वाजलेत पण तुम्ही गर्दी बघू शकता. परत हॉटेलच्याच बाजूला हे आहे कासवा हिल्स. घाट मुल्ला ग्रुपचं हॉटेल कसवा हिल्स. आणि त्याच्या बाजूलाच लागून आहे हे हॉटेल फरक. जस्ट हॉटेलमध्ये मी एंट्री करते आणि फॅमिली सेक्शन हे उजव्या साईडला आहे. त्यांची जागा पण खूप मोठी आहे. आमची ट्रेन असल्यामुळे आम्ही जरा लवकर आलो आहोत, म्हणून हॉटेल जरा खाली आहे. नाही तर इथे वेटिंग कार असतं. आतमध्ये तर कोण ना कोण आहेतच. त्यांना TSR बुक ऑफ रेकॉर्ड 2016 म्हणून मिळालेला आहे. MSA गोल्ड मेडलने सन्मानित केलेलं आहे. त्यांना या हॉटेलला इंटरनॅशनल फेम अवॉर्ड म्हणून मिळालेला आहे फॉर बेस्ट नॉनव्हेज रेस्टॉरंट. त्यांना या हॉटेलला खूप सारे असे अवॉर्ड मिळालेले आहेत.
मटन स्पेशल थाली आणि स्पेशल मटन मसाला थाली. व्हेज पण आहे. आम्ही इकडे मागवलेला आहोत मटन रस्सा थाली. यामध्ये आहे सुका मटन, तांबडा रस्सा, सफेद रस्सा आणि रायता आणि ज्वारीची भाकरी. आम्ही आलो आहोत परत हॉटेलला जेवायला आणि मागवले मटन मसाला थाली. खूप दिवसापासून कोल्हापूरचं मटण खायचं होतं. कोल्हापूरचं मटण आहे पण बाबा खोबरं आहे ह्याच्यात. खोबऱ्याचं तर टेस्ट आहे पण छान आहे. इकडचा फेमस असा पांढरा रस्सा. वा, मटन सूप असतो ना आपला सेम. आणि आहे तांबडा रस्सा तर्रीवाला. पांढरा आणि तांबडा सेम टेस्ट आहे, फक्त कलर वेगळा.